मंडळी, अशा प्रकारे करून पहा एकदा मोड आलेल्या मुगाची भाजी. एकदम छान होते आणि झटपट होणारी रेसिपी. त्यासाठी मोड आलेले मूग घेतले, नंतर त्यामध्ये घालण्यासाठी 2 बटाटे पण कापून घेतले. तर पहिलं आपण काय करायचं, मूग आहेत ना 2 मिनटं असे भाजून घ्यायचे. त्यामुळे कसं त्याचा हिरवटपणा निघून जातो आणि भाजीला चांगली अशी चव येते. तुम्ही अशा प्रकारे एकदा करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार. तर मी ते बघू शकता 2 मिनटं भाजून घेतली फक्त. जास्त भाजायची नाही, फक्त 2 मिनटं भाजून घेतली आणि धुवून घेणार. त्यावरची सालं येतील ना तेवढीच मी काढून घेणार, जास्त काय चोळून घेणार नाही. तर बघा, एवढी सालं येतील ना तेवढीच मी काढून घेतली. आता कढाईमध्ये 1 चम्मच असं तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचं. जिरं चांगलं भाजलं की त्यामध्ये एक बारीक कापलेला कांदा थोडा भाजू द्यायचा. थोडासा लालसर जाईपर्यंत भाजला की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची. ती पण 1 मिनटं अशी भाजू द्यायची. चांगली भाजली की त्यामध्ये 1 टोमॅटो घालायचा. छान असा मिक्स करून घ्यायचा. नंतर त्यामध्ये मी मसाले घालते. टोमॅटो भाजला की त्यामध्ये हिंग टाकला, थोडेसे मालवणी मसाला, गरम मसाला, जिरे पावडर, जिरे धने पावडर आणि हळद सर्व मिक्स करून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली फोडणीला. आणि त्यामध्ये आता मी खोबरं पण घालते. फोडणीला खोबरं घातल्यामुळे कसं चांगलं असं भाजून येतं आणि भाजीला चांगली अशी चव येते. तर सर्व भाजून घेतलं. 2 मिनटं चांगला असा मसाला मी भाजून घेतला आणि त्यामध्ये आपण मोड आलेले मूग घालायचे. आणि आपण बटाटे कापून ठेवली ती पण घालून घेतले. चवीप्रमाणे मीठ घालते. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं की त्यामध्ये पाणी घालते. पाणी घातलं की त्यावर झाकण ठेवून आपण 5 मिनटं बारीक गॅसवर भाजी शिजू द्यायची. तर इथे बघू शकता 5 मिनटावर भाजी मी चांगली अशी शिजून घेतली आहे. चांगली अशी भाजी शिजली आहे. बटाटे पण छान अशा शिजून आले आहेत. तर अशा प्रकारे आपली भाजी रेडी होते. त्यावर आता थोडीशी कोथिंबीर घालायची. तर तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका.